विधानसभा ही काँग्रेसचीच होती। ती जिंकण्यासाठी भाजपने साम दाम दंडभेदाचा वापर केला, पण काँग्रेसने ती जागा जिंकली। गुजरातमध्ये जागा जिंकली, त्यात काही विशेष नाही। या तीन पोटनिवडणुकाचे निकाल त्यातले दोन महत्त्वाचे आहेत। त्याच्यामुळे फार मोठी क्रांती झाली वगैरे असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही नाही, किंवा ही मिनी सार्वत्रिक निवडणूक आहे, मिनी जनरल इलेक्शन असंही मी म्हणणार नाही। पण लोकांचा कल दिसतो आहे याच्यामध्ये। मोदींची किंवा भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती खाली घसरली आहे हे तुमच्या बालेकिल्ल्यातल्या पराभवातून स्पष्ट दिसत आहे। विशेषतः बाकेपूरमध्ये 95 पासून जो गड आपल्या ताब्यात आहे तो तुम्ही टिकवू शकला नाही। त्याचा अर्थ 64% लोकांनी आपल्या विरोधामध्ये मतदान केलं आहे, जे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला मतदान करत होते। त्याने एक नवीन पर्याय निवडला, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। हवा पालट होताना दिसते। सर, पण लोक पारंपरिक पक्षाच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह पक्ष बघतायत, हे कुठेतरी देशातील विरोधकांना देखील इशारा समजायचा का? एक लक्षात घ्या की तामिळनाडूमध्ये हेच झालंय ना। तामिळनाडूमध्ये डीएमके किंवा एआयडीएमके पेक्षा एका वेगळ्या पक्षाच्या मागे लोक गेले। आता प्रशांत किशोर हे विधानसभेत पूर्णपणे पराभूत झाले होते बिहारच्या, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही। त्याने ह्या जागेवर लक्ष केंद्रित केलं, त्याने उत्तम प्रचार केला। विशेषतः त्याला जबाबदार भारतीय जनता पक्षाचं लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण, बिहारच्या मुख्यमंत्रीपदी एक अशिक्षित गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस बेशक नेमून भारतीय जनता पक्षाने बिहारच्या मतदारांचा आणि जनतेचा अपमान केला। आम्ही कोणालाही नेमू शकतो, तेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं। एक भ्रष्ट कॅमेरासमोर पैसे घेणारा आणि त्याची खिल्ली मोदींनी उडवली, त्याला पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री नेमलं। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हेगार आहेत, गुंडांची टोळीच चालवत आहेत देवेंद्र फडणवीस कॅबिनेट म्हणून, हे आम्ही वारंवार सांगत आहोत। तरी भारतीय जनता पक्ष मतदारांना गृहीत धरत आहे आणि अशा प्रकारे नेमणुका करत आहे। त्याचा हा फटका बाकेपूरमध्ये 100% बसलेला आहे। जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनाचा देखील नक्कीच मी सांगतो ना, देशात सध्या जे वातावरण आहे, मी काय म्हणालो की मोदींची लोकप्रियता, भाजपची लोकप्रियता ही किती घसरली आहे त्याचं बाकेपूर हे उदाहरण आहे। जी जागा 95 पासून आपण सलग जिंकताय आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन त्यांची रिक्त जागा, जी त्याने आधी 40,000च्या फरकाने जिंकली जागा आहे, तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांची जागा जिंकू शकले नाही का? 3 गोष्टी आहेत: जंतर मंतरवरचं झेजीचं आंदोलन, राम मंदिराची लूट, त्याच्यावरती आपण साधलेली चुप्पी, आणि नितीन नवीन यांच्यासमोर त्यांच्या एका यात्रेमध्ये ज्या प्रकारे बजरंग बलीला नाचायला लावलं, हनुमानाला आपण पाहिलं असेल, हे लोकांच्या हृदयापर्यंत भिडलेली गोष्ट आहे। तुम्ही हनुमानाला नाचायला लावता, तुम्ही राम मंदिर लुटता, तुम्ही जैनजींवर गोळ्या चालवता, तरुणांवर। या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम मतदारांवरती होत असतो आणि बिहारची जी जनता आहे त्यांच्या डीएनए मध्ये, त्यांच्या मातीमध्ये पॉलिटिक्स आहे। आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, खास करून उत्तर प्रदेश जे सगळ्यात मोठं राज्य आहे देशात, तिथे निवडणूक आहे, गोवा आहे, मणिपूर, महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणूक आहे। या निकालाचा परिणाम आगामी काळातील या तातडीने होणाऱ्या नाही, बघा, अशा निकालांमुळे आत्मविश्वास जो असतो विरोधी पक्षाचा, कॉन्फिडन्स बढ़ता है, अपोजिशन का कॉन्फिडेंस बढ़ जाता है कि यस, आम्ही जे करतोय
बरं का, त्याला लोक पाठिंबा देत आहेत. पोटनिवडणुकांचा जर आपण इतिहास पाहिला तर आपण बघितलं असेल की अलाहाबादच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेला व्ही पी सिंग जिंकले, काँग्रेसचा पराभव केला आणि तिथून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली. अलाहाबाद पोटनिवडणूक व्ही पी सिंग जिंकले, पोटनिवडणूक अलाहाबाद. त्यानंतर गोरखपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हारली. फुलपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हारली, भाजपच्या जागा. त्याच्या अशा निकालांमुळे विरोधी पक्षाचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक जोमानं आपल्या कामाला लागतात. महाराष्ट्रामध्ये जे सिद्धिविनायक न्यासातील चोरीचं प्रकरण आहे, राम मंदिरासारखेच तिथेही आरोप झालेत, पण आता त्यात सदा सरवणकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर आरोप करतात. ते म्हणतात की सगळे कर्मचारी हे जे तुरुंगात होते त्यांना विशाखा राऊत यांनी नेमलं. मला बघा, एक सांगू का, ज्या गोष्टीविषयी माझ्याकडे माहिती नाही त्याच्याविषयी मी बोलणार नाही. हा खूप तांत्रिक मुद्दा आहे. मी या विषयात कधी फार खोलात गेलो नाही. महापालिका असतील किंवा हे ट्रस्ट असतील, मला माहीत नाही. सर, सरसंघचालक मोहन भागवतजी जेनजीशी संवाद साधतील. म्हणजे कोणाशी? 2000 जेनजी मुलं, म्हणजे कोण? तरुण मुलं. हे संघनेत्यांची पोरं असतील किंवा नातवंड असतील. दुसरं कोणाला बोलणार? दुसरं कोण जाणार मला सांगा जरा. हां, हे भाजप नेत्यांची नातवंड किंवा पोरं म्हणजे काय जेनजी नाहीत ना. ती बधीर झालेली पिढी आहे ती त्यांची. जेनजी म्हणजे कोण? ज्या मुलांनी जंतर मंतरला येऊन आंदोलन केलं, ज्या मुलांनी घोषणा दिल्या तुमच्या विरोधात, ज्या मुलांनी जंतर मंतरवर लाठ्या काठ्या खाल्ल्या, ज्या मुलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सहन केल्या, त्यांच्यापैकी 2000 लोकांना बोलवा आणि त्यांच्याशी बोला. तुम्ही तुमच्याच नातवंडांना, नेत्यांच्या किंवा मुलांना बोलवाल, ते कसले जेनजी आहे? ते तुमचे कार्यकर्तेच आहेत. आज पुन्हा एकदा मंगल मिलन आहे NDA म्हणजे काय असतं ते? म्हणजे काय असतं मंगल मिलन? म्हणजे काय असतं? काय असतं? भाजपच्या राज्यात काय मंगल राहिलं आहे का? ते आपापसात मिलन करतात. हां, काय असतं मग? कौन सा मंगल मिलन चलता है? क्या है? बीजेपी के राज में क्या मंगल होता है क्या? आज आमच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जो खटला चालू आहे आमचा आज, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सुनावणी सुरू आहे कोर्टामध्ये. पार्लमेंटला काल एक बिल पास झालं लोकसभेला, सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्याबद्दल. आमची अशी मागणी आहे, भूमिका आहे की सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात जे जजेस बसलेले आहेत त्यांनी राजकीय दबावाखाली काम करू नये, तारखांवर तारखा देऊ नये आणि घटनात्मक विषयाबाबतचे खटले हे कालमर्यादेत सोडवावेत, फास्ट ट्रॅक कोर्टाप्रमाणे. जसं आमचा खटला 4 वर्ष चालवत आहेत. 5 मुख्य न्यायाधीश बदलले, लाज वाटली पाहिजे. सर, काही देशांमध्ये घटनापीठासाठी वेगळे न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. असे काही कायदे आणले पाहिजेत ना. जजेसची संख्या वाढवत आहे पण हजारो लाखो खटले पडूनच आहेत. सर, सुनेत्रा पवारांना पत्र आलंय निवडणूक आयोगाकडून खुलासा मागणार की तुम्ही घटना दुरुस्ती केली त्याचे. हो, पत्रास कारण की असं असेल एक पत्र. आता सुनेत्राताई वहिनी उत्तर देतील ना. पण कारण काय असावं की अशा त्यांच्याही पक्षावर आता काही नाही, आता मी कसं काय सांगू त्यांच्या पक्षातला काय घटना घडामोडी तुमच्या आहे. घटना अमित शहांचा पक्ष आहे, ते ठरवतील काय करायचं. 2018ला तुमच्या जी घटना उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिली होती त्याच्यामध्ये चुका होत्या असं नंतर सुनावणीच्या दरम्यान शिंदे गटाकडनं सांगण्यात